अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला। त्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एक राजकीय वाद पेटला। काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या एका वादग्रस्त वक्तव्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले। हे नेमकं प्रकरण काय आहे, असं काय वडेट्टीवार बोलले जेणेकरून सत्ताधारी त्यांचा समाचार घेत आहेत। जैसे कि देश में चल रहा है अपने हिंदुस्तान में, वैसे ही वहां चला तो वो होना ही था। इतने लोग रास्ते पर उतरकर उनका विरोध किया, अब हिंदुस्तान में उतर नहीं रहे। पर जैसे करेगा तो जनता उसका जवाब देगी। अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यानं जागतिक पातळीवर खळबळ उडाली। मात्र अमेरिकेत झालं नसेल तितकं राजकारण आता महाराष्ट्रात सुरू झालंय। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या हल्ल्याबाबत वक्तव्य करताना त्याला देशातील राजकीय किनार जोडली आणि नाहक वाद ओढून घेतला। ट्रम्प यांच्यावर गोळी झाडलीच जाणार होती, तसाच राग भारतातही आहे, असं अत्यंत चुकीचं आणि असंवेदनशील वक्तव्य वडेट्टीवारांनी केलं। अपने मंसूबे पूरे करने के लिए, अपनी इच्छाओं को पूर्ति करने के लिए, जैसे कि देश में चल रहा है अपने हिंदुस्तान में, वैसे ही वहां चला तो वो होना ही था। जितने लोग रास्ते पर उतरकर उनका विरोध किया, अब हिंदुस्तान में उतर नहीं रहे, तो इनको लग रहा है कि सब कुछ आलबेल है। लोगों में वही भावना आज भी है कि पूरे हिंदुस्तान भी वो बर्बादी के रास्ते पर चल रहा है। विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्यानं संतापाची लाट निर्माण झाली। सत्ताधाऱ्यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर सडकून टीका केली। हायकमांडला खुश करण्यासाठी विजय वडेट्टीवार चुकीची वक्तव्य करत असल्याचा टोला भाजपकडून लगावण्यात आला। बांगलादेशमध्ये हिंसाचार झाला तेव्हा यांनी असेच मुंगेरी लालखे हसीन सपने बघितले। नेपाळमध्ये हिंसाचार झाला तेव्हा असं वाटलं की जेनझी भारतामध्ये देखील असेच आंदोलन करेल। जेव्हा केव्हा विदेशामध्ये हिंसाचार होतो तेव्हा विजय वडेट्टीवार मुंगेरी लालखे हसीन सपने बघतात। काँग्रेसनं देशाला दिलेले 2 पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचा हल्ल्यांमध्ये मृत्यू झाला। या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी केलेली हिंसेची भाषा अधिक चिंताजनक आहे। राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात। हे आरोप करतानाही मर्यादा पाळायला हवी। मात्र विजय वडेट्टीवार यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचं उदाहरण देत तिथल्या गोळीबाराचा भारतासोबत संबंध जोडून मर्यादेची लक्ष्मण रेषा ओलांडली आहे। संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई।